हॅलो फ्रेंड्स, ही आहे कृष्णामाई नदी सांगलीची. उदगाव सांगली रोडवरील हा पूल आहे. कोल्हापूरला रस्ता जातो, या पुलावरूनच आपण सगळे जात असतो. त्या पुलावरून टिपलेला हा मी व्हिडिओ आहे. ऐनवेळी दररोज आपण पाहताना नदीचं पात्र एवढं छोटं दिसत असतं, पण ते पुराच्या पाण्याने एवढं आज भयंकर असं मोठं दिसतंय बघा. एवढं प्रचंड असं पात्र नदीचं मोठं दिसायला लागलेलं आहे. पुराच्या पाण्यामुळे भरपूर लोकांच्या शेती पाण्याखाली गेलेल्या आहेत. खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे, जरी पाणी 40 फुटाच्या वर गेलेलं नसलं तरी. आणि हे आहे मळीभाग परिसर आहे हा. अंकलीपासूनच जवळ, उदगाव अंकलीपासूनच जवळचा हा मळीभाग परिसर. इथं सुद्धा भरपूर लोकांचं नुकसान झालेलं दिसतंय, कारण वीटभट्टीचाच परिसर आहे हा. मग वीटभट्टी करणाऱ्या लोकांचं जे राहतात ते छोटे छोटे खोपी असतात ते सुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे. भरपूर लोकांची पिकं सुद्धा इथं पाण्याखाली गेलेली आहेत. तुम्हाला दिसतंयच इथं. बरीच लोक पुराचं पाणी पाणी बघायसाठी आलेलं आहेत. कृष्णामाईने सुद्धा वर्षभर आपण जो नदीमध्ये कचरा टाकत असतो तो सुद्धा अगदी काठाशी आणून बाजूला परत आपल्याला रिटर्न दिलेला आहे. इथं बघू शकताय तुम्ही की नदीचा भरपूर असा गाळ कडेलाच येऊन साचलेला आहे. म्हणजे जे आपण नदीला वर्षभरात देतो ते नदी परत आपल्याला परतफेड करत असतेच. भरपूर असा गाळ कचरा पुढे दिसेलच तुम्हाला की नदीने कडेलाच आणून टाकलेला आहे. हा बघा नदीचा गाळ कचरा सगळा कडेला आलेला आहे, दिसतंय इथे. सगळीकडे पुराचं पाणीच पाणी दिसत आहे. इकडे बघा.